Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात हजारो बनावट दिव्यांग अस्थिव्यांगाचे प्रमाणपत्र वापरून शिक्षकांनी विविध सवलती व नोकरी लाटल्याचे आणि खऱ्या दिव्यांगांना लाभापासून वंचित ठेवल्याचे मिळालेल्या माहितीनुसार अस्वस्थ चित्र आहे. सिटी न्यूज व दैनिक जनसंचलनने अनेकदा या बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर वृत्तातून प्रहार केला. दरम्यान आता कुठे शासनाने शिक्षण आयुक्तांना बोगसगिरी करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे शेकडो बोगस शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. शिक्षकांना समाजात प्रचंड आदराचे स्थान आहे, परंतु काही शिक्षकांनी गुरूंची प्रतिमा मलिन केल्याचे दिसते. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण पाहिले कोरडे पाषाण, असा प्रकार बोगस शिक्षकांकडून होतोय. जिल्ह्यात विविध भागात अनेक धडधाकट मंडळींनी दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सोयीच्या जागा, बस प्रवासात सूट, मध्य व इतर लाभ घेतल्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे खऱ्या दिव्यांगांवर अन्याय होत आहे. अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सरकारच्या विविध योजनांचा लाभ, जसे बदली प्रक्रियेच्या भानगडीतून मुक्तता, इन्कम टॅक्समध्ये सूट, शाळेत अर्धा तास उशिरा येण्याची व लवकर जाण्याची मुभा, शिवाय दर महिन्याला अतिरिक्त अपंग भत्ता मिळत असल्याने बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभर बोगस अपंग शिक्षकांचे पेव फुटले आहेत. अशा बोगसगिरी करणाऱ्या शिक्षकांची तक्रार अशासकीय समितीचे जिल्हा सदस्य चंद्रकांत खरात यांनी करून उच्चस्तरीय तपासणीची मागणी केली आहे. या प्रकरणी अनेक वेळा सिटी न्यूजने वृत्त प्रसारित करून बोगस दिव्यांग अस्थिव्यांग प्रमाणपत्र देणारा तो अधिकारी व कर्मचारी व घेणाऱ्या त्या दोषी नालायकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून शासकीय लाभ घेणाऱ्या दोषी शिक्षकांवर कारवाईचा मुद्दा लावून धरलेला आहे. हे विशेष. अजून बरेच काही पुढील भागात.